ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाची सलामीची जोडी मैदान एका बाजूला पाहायला गेले तर स्वतः कर्णधार राहुल माने तर दुसऱ्या बाजूला अभिजित वारकरी आणि युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रथमेश पारळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ पाहायला गेले तर तुल्यबळ आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिल्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला राहुल माने, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिजित वारकरी, गोलंदाज ट्रॅक वरती प्रथमेश पारळे. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना देखील बीट करत चेंडू चाललाय जमिनीला आग लावत सीमा रेषा पार. येतोय ज्योतिर्लिंग चषक ब्रँडेड चौकार. एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॅकअप आहे. एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत शंतनू, याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्वतः कर्णधार मात्र लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळत आहेत. या फटक्यावरती एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अभिजित वारकरी आपल्याला पाहायला मिळतोय. लेनचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण होतील. मिळणाऱ्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एकदा चांगला चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला प्रथमेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर मात्र कमबॅक देखील केले गेले. उर्वरित 4 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. अद्याप एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परळे संघ आपली बॅट राहिलेली आहे काय बघायचंय. परळे संघ मात्र फुल टॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवण्याचा प्रयत्न. चांगला झेल टिपलाय प्रमोद पारळे याने. अप्रतिम झेल. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये ज्या पद्धतीने कपिल देव यांनी झेल टिपला होता त्याच पद्धतीचा झेल प्रमोद पारळे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्वतः उपकर्णधार आहे युवराज स्पोर्ट्स संघाचा आणि ते आपल्या संघासाठी लढताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नवसंदेश स्पोर्ट्स परळे आपली बॅट राहिली का बघायचे. एजे स्पोर्ट्सची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती शाहूवाडी तालुक्याचा सिक्सर किंग अर्थातच बकासूर अमित कांबळे इन ॲट नंबर 3 वरती तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केला गेलाय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आयकॉनिक स्पोर्ट्सचे ओनर आहेत. स्वतः मात्र नक्कीच पाहायला गेले तर या महत्वाच्या सामन्यामध्ये फलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केले गेले. शाहूवाडीचा सिक्सर किंग अर्थातच बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे तोच अमित कांबळे फलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बदल होताना पाहायला मिळतोय.
आणखीन एक अपकमिंग सुपरस्टार आर्यन पारे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. उजव्या हाताचा एक मध्यम गती गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्मर राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत बनतील फक्त दर्शक त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा हा येतो राहुल माने याच्या बॅट मधून क्रॅकिंग षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय पहा. खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज करण्याचं ध्येय होतं परंतु त्याच्यावरती कुठेतरी अंकुश ठेवता आला नाही. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चंद्रकांत यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. 17 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत आतापर्यंत. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. लेग साईडच्या दिशेने 5 क्षेत्ररक्षक खेळवले जात आहेत आणि ऑफसाईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न. चेंडू जाऊन सरळ शरीरावरती आदळताना पाहायला मिळतोय. खराब फेकी पाहायला मिळते संग्राम पारे याच्या माध्यमातून आणि एकेरीचं रूपांतर दुहेरीत पाहायला मिळालं. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. यावेळी मात्र लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळाय. चेंडू जातो 1 बाउन्स ओव्हर द रो सीमा रेषा पार. राहुल माने याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. यावेळी मात्र समोरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज होतोय जलबात. दुसऱ्या विकेटचं पतन. राहुल माने बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. आणखीन एक ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचा षटकारांचा बेताज बादशाह सुधीर माने स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन या कमिटीला सहकार्य केलेले ते सुधीर माने फलंदाजीच्या ट्रॅक वरती इनॅट नंबर 4 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ऑफ केला. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम झेल. काय झेल डिप्लाय पहा. सुधीर माने याला देखील आल्या पावली माघारी परतावं लागतं आणि या झेलसाठी मात्र टाळ्यांचा कडकडाट देखील पाहायला मिळाला युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाच्या डगआउट मधून. असाच लाजवाब झेल टिपलेला आहे चंद्रकांत याने. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती अजय कुमार ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर अर्थातच तुषार पाटील. आणखीन एक सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वरती.
वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाचा व्हाईस कॅप्टन अर्थातच प्रमोद पारे फिरकीचा जादूगर आणि पहिल्याच बॉल वरती फिरकीच्या जादूगराला षटकाराच्या बाहेर पाठवलंय सिक्सर किंग बकासूर अमित कांबळे याच्या पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29 धावा. आणखीन एक आक्रमण आणखीन एक टोला बॉलला पाठवलंय लांब लांब लांब. अमित कांबळे सेट ऑन फायर. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. याच फलंदाजीसाठी ओळखला जातो हा शाहूवाडीचा सिक्सर किंग. हे संघ आपला अजून एक बॅट आहे इथे. यावेळी समोरच्या दिशेने बॅक टू बॅकचा कन्झिक्युटिव्ह तिसरा बिग हिट षटकार. या 3 षटकारांसाठी सिद्धू कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे अमित साठी. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 कन्झिक्युटिव्ह षटकार पाहायला मिळते अमित कांबळे याच्या बॅट मधून. 600च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. चौथा येईल का? हो यस आलाय. चौथा षटकार आलाय. काय फलंदाजी करतोय अमित कांबळे शाहूवाडीचा सिक्सर किंग. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी. 4 चेंडूंवरती तब्बल 4 उत्तुंग षटकार ठोकलेत. प्रमोद पारे याच्यावरती चढवलेले हल्ले पाहायला मिळत आहेत. फलक जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र झेल धरणीला दान. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 4 षटकारांचं प्रति उत्तर दिलं गेलं होतं गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी तदनंतर मात्र थोडीशी महागात पडणार आहे. संधी निर्माण केली होती प्रमोद याने, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. यावेळी मात्र आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 48 धावा. या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या तब्बल 25 धावा. चला थोडस स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. जाव्या मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरे संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रथमेश पाळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती.
9 धावा देऊन एक गडी तंबूच्या आस्त्र्यामध्ये परतवला होता. आता मात्र प्रथमेश याची देखील परीक्षा असणार आहे, कारण समोर पाहिलं तर शाहवाडीचा सिक्सर किंग अमित कांबळे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळ आर्यन याचं चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चांगली फेकी पाहायला मिळाली, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तुषार आणि अमित यांच्या माध्यमातून 2 धावेने ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचं अर्धशतक फलकावर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 50 धावा, 50चा आकडा गाठलेला पाहायला मिळाला. यावेळी मात्र लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळा, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, येतोय ज्योतिर्लिंग चषक ब्रँडेड षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 56 धावा. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या दिशेने फटका खेळाय अलॉंग दी कार्पेट. एकच धाव प्राप्त होईल, मिळणाऱ्या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावरती. 57 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडला तुषार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात, समांतर धाव मिळते. अवांतर अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडते, धाव फलक जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावरती. 58 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू अवांतर हाताळलेला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक चे 2 चेंडू अवांतर. गोलंदाज प्रथमेश याच्या माध्यमातून थोडस स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, विनंती आहे. धाव फलक जाऊन पोहोचेल 59 या आकड्यावरती. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, धावचीची संधी होती परंतु कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळालं. येणाऱ्या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 60 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, एलिव्हेशनची कमतरता, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पुन्हा एकदा झेलदार निलादान. काय घडतंय, काय बिघडतंय, फेकी देखील खराब. हा युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाकडून वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी प्रेशर टाकलं जातंय. अमित कांबळे यांच्या फटक्या भरूनच प्रेशर आलेलं पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होत, 2 धावेने धाव फलक 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 मार्गच होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 63 धावा, 63 रन्स ऑन स्कोर कार्ड. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये अमित कांबळे किती धावांपर्यंत मजल मारू शकतात आपल्या संघासाठी.
मला थोडंसं स्पीडअप करायचंय, दोन्ही संघांना विनंती असेल. पंच आणि प्रमोद यांच्यात थोडीशी चर्चा चालू आहे. पंचांच्या भूमिकेत सतीश पाटील सर आज आज सुट्टी घेतलेली आहे कामावरून, MSF मध्ये कार्यरत आहेत. आपलं कर्तृत्व बजावताना क्रिकेटवरचं प्रेम देखील जोपासताना पाहायला मिळत आहेत. आणि मेन पंचांच्या भूमिकेत आहेत सतीश पाटील सर. दोन्ही सतीश पाटील आहेत पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अखेरचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन संग्राम पारळे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय, लॉप केलाय, चेंडूला पाठवलंय, दन 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 करत सीमा पार. आणखीन एक क्रॅकिंग चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. स्ट्रायकिंग एंडला अमित कांबळे. लॉप केला, एरियल रूट दिला गेलाय, हवाई हल्ला. आणखीन एक बिग हिट षटकार पाहायला मिळतोय अमित कांबळे याच्या बॅट मधून. तब्बल 13 चेंडूंमध्ये 47 धावांची वादळी खेळी करतोय अमित कांबळे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती करणार का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळाय, चांगलं क्षेत्ररक्षण, नॉन सायकर एंडला फेकी, खराब कलेक्शन. 2 धावा पूर्ण. येणाऱ्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 75 या आकड्यावरती. 14 चेंडूंमध्ये 49 धावांची वादळी खेळी करतोय. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. याच गोलंदाजीची गरज होती युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाला, परंतु कुठेतरी मात्र लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नव्हता आणि म्हणूनच आतापर्यंत 75 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. गतीमध्ये परिवर्तन, आडव्या बॅटने फटका खेळाय, झेल धरणीला दान. आतापर्यंत 3 जीवनदान मिळालेत अमित कांबळे याला. अखेरच्या चेंडू, सॉरी अजून एक चेंडू आहे. फलंदाज धावचीत होतोय. 3 धावांनी रनआउट. आणि याचबरोबर अमित कांबळे याचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलेलं आहे. अमित कांबळे बॅट उंच करायचे आहेत. असू दे, लास्ट बॉल आहे. अखेरचा चेंडू शिल्लक असणार आहे. अखेरच्या बॉल वरती समोरच्या दिशेने बॉलर्स बॅकड्राईव्ह पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 80 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 81 धावांची गरज. यानंतर होणारा सामना मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे विरुद्ध नवसंदेश स्पोर्ट्स परळे. हॅलो, या नवसंदेश परळे आणि बांबवडे संघाचा टॅच होणार आहे लालासोब पाटील आणि अभिजित हवालदार. दोघांनी माईकशी संपर्क साधावा, लवकर यायचा. जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 81 धावांचं लक्ष ठेवलंय. अमित कांबळे यांनी जे अर्धशतक लगावलं त्या अर्धशतकासाठी राहुल कांबळे त्यांचे सख्खे बंधू त्यांच्याकडून 201 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. पैसे जमा करायचे इथं तर नाव घेणार. आणि बाबू पाटील यांच्याकडून 200 रुपये बक्षीस. अमित बाबूकडनं 200 रुपये घे. 50 लावला, बॅट फोडलीस.
चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडे आणि नवसंदेश स्पोर्ट्स परळे आपण टॉस साठी यायचं आहे आणि या सामन्याची नाणेफेक सन्माननीय श्री लालासो पाटील आणि सन्माननीय श्री अभिजित हवालदार यांच्या शुभ हस्ते होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण देखील यायचं आहे आणि दोन्ही संघ कर्णधार बांबवडे आणि परळे टॉस साठी यायचं आहे. चला नवीन चेंडू द्यायचा आहे पंचांकडे. खेळाडूंच्या माहितीसाठी श्री मरीमाई देवीच्या यात्रेनिमित्त श्री मरीमाई चषक 2026 पर्व पहिले आयोजित भव्य टेनिस बॉल ओपन हाफ स्पीच नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धा दिनांक 27, 28, 29, 30 आणि 1 मे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 21,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफीज असणार आहेत आणि या स्पर्धेसाठी प्रवेश फी 1,500 रुपये असणार आहे. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना ससेगाव विरुद्ध कोळगाव. कोळगाव संघाने प्रथम बॅटिंग करून 80 धावाचं भलं मोठं टार्गेट ससेगाव या संघासमोर ठेवलं आहे. 81 धावा जिंकण्यासाठी 81 धावा पाहिजेत आणि ससेगावकडून ओपनिंगला गेलेले फलंदाज एका साईडला पाहत आहात तुम्ही संग्राम, तर दुसऱ्या साईडला संतनू आणि बॉलिंग ट्रॅकला कोळगाव एक्सप्रेस राहुल कांबळे. राहुल यांचा पहिला चेंडू, फिगरलेनचा चेंडू ड्राइव्ह आणि पहिल्या चेंडूवरती संग्रामाने 4 रनाने आपलं खातं खोललेलं आहे आणि संघाचं देखील. पहिल्या चेंडूवरती होतो चौकार. सुंदराची सुरुवात संग्राम याच्याकडून. संग्राम जर शेवटच्या षटकापर्यंत जर खेळला तर नक्कीच हा सामना ते एक हाती करून टाकेल, त्याच्याकडे ती क्षमता आहे. राहुलचा पुढील चेंडू, दुसरा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या दिशेने संग्रामच्या स्वरूपात ससेगाव संघाला दुसऱ्या चेंडूवरती मात्र राहुल याने कमबॅक करून ससेगाव संघाला मोठा धक्का दिलेला आहे. संग्रामच्या स्वरूपात 2 चेंडू 4 धावा काढून संग्राम तंबूच्या दिशेने परतत आहेत आणि संग्राम याची जागा घेऊन गेला आहे आदित्य, जर्सी नंबर 18, एक भला मोठा बॅट्समॅन पैलवान आदित्य. बघूया ससेगाव संघासाठी काय खेळी करतोय का. त्याच्याकडून देखील
संघाला खूप अपेक्षा असतील, कारण की चौकार षटकार आतषबाजी फटकेबाजी करण्याची त्याची शैली. राहुल्याचा पुढील चेंडू आदित्यसाठी आणि आल्या आल्या फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका काय बसला नाही. एक धाव पूर्ण संघाच्या धावसंख्येत 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 5 आकड्यावरती. एक गडी बाद. राहुलने पहिला चेंडू थोडा खराब टाकला होता, त्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलेलं आहे. आता ओपनिंगला गेलेला संतून मात्र आता स्ट्राईक वरती आलो आहे. संतून देखील मोठे संतून देखील चांगली फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. पद्धतीने मारला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोळगावचा चॉकलेट गाव शुभम जिन पवन केने फॅन तो चेंडू खाली आणि संघाला बसला मोठा धक्का संतुनाच्या स्वरूपात. कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला आणि संघाचा कर्णधार संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये जातात. जर्सी क्रमांक 7 प्रमोद पारडे. कुठेतरी ह्या खेळाडूकडून संघाला मोठी खेळीची अपेक्षा असेल. बघूया संघासाठी किती रन करण्याचा प्रयत्न करतो. राहुलने मात्र आपण कोळगाव एक्सप्रेस का आहे याची मात्र प्रत्यक्ष उदाहरण मात्र मैदानामध्ये घेत आहे. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू पायावरती जाऊन आदळला. LBW चे अपील केले होते, मात्र आपल्या स्पर्धेमध्ये LBW हा नियम आहे. त्या रोडवर गाड्या आहेत त्या कृपया बाजूला घ्या. वाहनांना त्रास होतोय येण्या जाण्यासाठी. ज्या खेळाडूंच्या गाड्या आहेत त्यांना विनंती आहे कृपया तिथून बाजूला करायच्या आहेत गाड्या. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आणि पंचांची षटक समाप्तीचा इशारा. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते 5. 2 गडी 5 बाद. राहुल याने ससेगाव संघाचे 2 ओपनर फलंदाज तंबूमध्ये पाठवलेत. संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय अभिजित वारकरी. एक मध्यम गती गोलंदाज. त्याचा सामना करेल आदित्य. जर्सी नंबर 18 आणि विराट कोहलीची जागा घेऊन गेलेला आदित्य. संघासाठी कुठेतरी चांगली खेळी करावी लागेल. आदित्याने मात्र चेंडू क्षेत्ररक्षक अमित 1 रन पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 आकड्यावरती. कुठेतरी प्रमोदला हात खोलावे लागतील, चौका षटकार खेचावे लागतील, तेव्हा कुठे ससेगाव संघ विजयाच्या जवळ जाऊन पोहोचेल. 1-2 रनने काही होणार नाही, कुठेतरी हात खोलावे लागतील. सुंदर असा चेंडू. प्रत्येक चेंडूवरती 1-2 रन काढण्याचा कुठेतरी मनसुबा दिसतोय ससेगाव संघाचा. सुंदर असा चेंडू आदित्यच्या पायाचा आदळला. चेंडू काय समजत नाही. आदित्य फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय. कुठेतरी त्यांना सुंदर असा चेंडू अभिजित याने लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धार टाकलेला आहे.
धावसंख्या मात्र 6 आकड्यावरती स्थिर आहे. गोसंख्य क्षेत्रामध्ये 1 धाव. सुंदर असा पहिला चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा पार. आदित्यच्या बॅटमधून होते क्रॅकिंग चौकार. मला वनडाऊनला का पाठवलं याचं उदाहरण देताना आदित्य कुठेतरी चांगली फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. दोन षटकार 30 धावसंख्या होत्या. 12व्या आकड्यावर जण पोचली आहे. आता प्रमोदला देखील हात खोलावे लागतील. चौकार षटकार खेचावे लागतील. संघ अडचणीमध्ये संघाकडून तिसरा षटक घेऊन आला राज, एक युवा गोलंदाज. अमित कांबळेच्या तालमीमध्ये तयार होत असलेला एक नवीन युवा गोलंदाज. पहिला चेंडू पंचांनी 9चा इशारा केला आहे. 9+1 अशा 2 रन संघाच्या धावसंख्येत भर. सुंदर असा चेंडू मात्र टप्पा सीमारेषा पार. संघाच्या धावसंख्येत 4 नंबर. धावसंख्या जाऊन पोचते 18 आकड्यावरती. हा गोलंदाजाकडे अचूक लाईन लेन टप्पा आहे, परंतु कुठेतरी त्याची डेब्यू मॅच आहे. कुठेतरी ते प्रेशर घेतलेलं आहे त्या डेब्यू मॅचचं, पण त्याने तसं न करावं, कारण की अमित सारखा चांगला कर्णधार त्याच्या पाठीशी आहे. सुंदर असा चेंडू, एकच धाव. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोचतो 19 आकड्यावरती. जबरदस्त चेंडू पॉइंट आणि झेल मात्र धरणीला दान. धावसंख्येत 1 नंबर. आदित्यला मोठी विकेट मिळाली असती, परंतु कुठेतरी जीवदान मिळालेलं आहे. यानंतर होणारा सामना बांबोडे परळी यांच्यामध्ये होणार आहे. कृपया दोन्ही संघाचे कर्णधार टॉस. सुंदर असा फटकलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जबरदस्त प्रयत्न, परंतु चेंडू हाताला लागून सीमारेषा पार होतोय. कुटुंब षटकार. एक जबरदस्त चेंडू. कुठेतरी प्रमोद यांनी मात्र स्वतःचे हात खोलायला सुरुवात केली आहे. जी गरज संघाला आहे तशीच बॅटिंग मात्र प्रमोद याच्याकडून होत आहे. संघाच्या धावसंख्येत 6 नंबर. धावसंख्या जाऊन पोचत्या 25 आकड्यावरती. परळी आणि बांबोडे या संघांना शेवटचा पुकार असेल, आपले कर्णधार लवकर पाठवा, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. 26. धावसंख्या 26.
पंचांनी वाईट घोषित केला आणि वन बॉल देखील बॉलरला दंडित केला आहे. कुठेतरी राजाने प्रेशर घेतला आहे, प्रेशर मध्ये बॉलिंग करत आहे, परंतु त्यांना तसं नाही केलं पाहिजे. जबरदस्त कमबॅक राजकडून. राजाचा पुढील चेंडू प्रमोद आला. सुंदर असा डबल चेंडू मात्र होतो गोशांकी क्षेत्रामध्ये दोन धावा. आता होणाऱ्या सामन्याचा टॉस लालासाहेब पाटणे यांच्याकडून या सामन्याचा टॉस होईल. बांबडी संघाचे कर्णधार आपण लवकर या. सगळे संघाचे कर्णधार इथे हजर राहिले. तीन षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 आकड्यावरती. संघाकडून चौथं व वैयक्तिक दुसरे षटक घेणारा अभिजित. आकाशाचा पहिला चेंडू आदित्याला बीट करून मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त हेलिकॉप्टर टोलला आदित्याच्या बॅट मधून एक जबरदस्त चौकार. कॅमेरामॅन फोकस करा. नाणेफेकी झाले. नाणेफेकी बांबोडे या संघाने जिंकलेले आहे आणि आपला निर्णय लवकर कळवा. जबरदस्त मारला फटका आदित्याच्या बॅट मधून येतो. उत्तुंग षटकार. बॉल जातो सीमारेषे पार. जबरदस्त बॅटिंग आदित्याच्याकडून. कुठेतरी आदित्याला का पाठवलं आहे बॅटिंगला. त्याच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार आदित्याच्या बॅट मधून आलाय. यशाने जरी पहिलवान असला तरी देखील त्याच्याकडे बॅटिंग करण्याची ती शैली आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू आणि दुसरा षटकार आदित्यच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग आदित्य. 2 चेंडू आणि 2 षटकार. मॅच हारली तरी चालेल मात्र आदित्यची झुंज जोरदार आहे. दोन चेंडू आणि 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग आदित्य. तिसरा आला तर निलेश यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठचा तिसरा चेंडू हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक शुभम. कुठेतरी मोठ्या खेळीचा इथे अंत झालेला आहे. आदित्यची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा येऊन जाऊ दे. कारण की मला दिसतंय ससेगाव संघातून हा पहिल्यांदाच इतक्यावरती बॅटिंगला गेला होता. आजपर्यंत त्याला इतक्या संध्या मिळाल्या नाहीत. 12 बॉल 24 अशी एक भारदार खेळी करून आदित्य तंबूच्या दिशेने परतलेला आहे. हे जर आधी केलं असतं तर आधी आपण मॅच जिंकलो असतो.
45 धावसंख्या 45. आदित्यची जागा घेऊन गेलेला आहे प्रथमेश. प्रथमेशला बीट करून चेंडू स्लिप मध्ये गेलाय. षटक समाप्तीचा इशारा. सहा चेंडू आणि 36 रनची गरज. कुठेतरी प्रमोद याला युवराज सिंग सारखी खेळी करावी लागेल. युवराज स्पोर्ट्स ससेगाव या संघाला युवराज सिंग सारखी खेळी प्रमोदच्या बॅटमधून बघायला मिळेल का? त्याच्याकडे जी क्षमता आहे तो मारू शकतो. बांदोड या संघाने बॉलिंग घेतली आहे. मॅच संपल्यानंतर 23 क्षेत्ररक्षण सगळ्याच आहे. आणि पहिला चेंडू अवांतर धावामध्ये 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोचत्या 46 आकड्यावरती. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोचत्या 47 आकड्यावरती. 5 चेंडू 6 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू वाईट. कुठेतरी वाईटची हॅट्रिक केलेली आहे. कुठेतरी पिचच्या बाहेर पडलाय का चेंडू त्यांचं पाहणी करत आहोत. अभिजित वारकरी कुठेतरी प्रेशर मध्ये बॉलिंग करताना दिसत आहेत. कदाचित आम्ही त्यांनी त्याला सांगितलं असेल किती जरी वाईट गेलं तरी ऑफसाईड धरूनच बॉल टाकायचे आहेत. त्यामुळे ते ती लाईन लेन धरून बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करतात. पंचांचा इशारा तो वाईट चेंडू आणि अवांतर धावसंख्यामध्ये 1 नंबर आणि धावसंख्या जाऊन पोचते 48 आकड्यांमध्ये. लागोपाठचा तिसरा चेंडू वाईट. जबरदस्त टोल चेंडू. कुठेतरी फटका बसलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येतो परंतु राहुल माने याच्याकडून त्याच्या क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 2 नंबर. कुठेतरी सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांमध्ये गेल्यामुळे बॉल दिसला नाही आणि चेंडू मात्र धरणीला लांब झालेलाय. जबरदस्त टोलला चेंडू. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पार. इथे चौकार. जबरदस्त फटकवलेला चेंडू. चेंडू आता सीमारेषा पार. इथे गोतुंग षटकार. कुठेतरी याची सुरुवात खरं तर आधी करायला हवी होती प्रमोद्याने. कुठेतरी उशीर झालेला आहे. आम्ही त्याचा झेल जर झाला असता तर कदाचित इतक्या रन देखील झाल्या नसत्या आणि सामना मात्र ससेगाव संघाच्या बाजूने झालेला दिसला असता. परंतु जर तरला इथे महत्व नाही. जबरदस्त फटकेला चेंडू. तुषार चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू जातो सीमारेषा पार. येतो उत्तुंग चौकार. धावसंख्या 64 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 बॉल 70 रनची गरज. पुन्हा एकदा 95 वाईट. 2 बॉल 16. कुठेतरी ससेगाव संघ आता विचार करत असेल जर अमितचा झेल केला असता तर हा सामना त्यांनी कुठेतरी एक बाजूने केला असता. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू. चेंडू जातो 2 या धावसंख्येमध्ये.
67 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 1 बॉल आणि 14 रन. आणि ते सामना जिंकलाय कोळगाव या संघाने. कुठेतरी कमी पडला ससेगाव संघ. या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल शाहवाडी तालुक्याचा बकासूर अमित कांबळे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कुठेतरी त्यांनी हाताचा इशारा करून सांगितलेलं आहे की ही मॅच मध्ये बांबोडे संघाला विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि परेल संघाला विनंती आहे की आपले सलामीवर फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचे आहेत. कुठेतरी प्रमोदाच्या बॅट मधून एकाएकी झुंज झाली परंतु संघ काय जिंकू शकला नाही. हॅलो, तरी फिल्डिंग लावून घ्यायचं आहे बांबोडी. संध्याकाळी पावसाचं वातावरण होतंय, लवकर लवकर आवरायचं आहे. अरे बॅटमॅन्स पाठवायचं आहे. अंपायरची वाट बघू नका, बॅटमॅन्स पाठवा, अंपायर येतात. यानंतरचा होणारा सामना कोळगाव विरुद्ध शिक्षक